तुमच्या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार नोंदणीला तुम्हाला दरवर्षी रिन्युअल करावे लागते। रिन्युअल केली नाही तर तुमची नोंदणी ही इनॅक्टिव्ह होते आणि जोपर्यंत तुमची इमारत व इतर बांधकाम कामगारची नोंदणी तुम्ही रिन्युअल करणार नाही, तुम्हाला कोणतेच लाभ मिळत नाही, हे तुम्हाला माहीतच असेल। तर तुमची बांधकाम कामगार नोंदणी तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता। रिन्युअल करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा 90 दिवस काम केल्याचा दाखला द्यावा लागेल आणि 90 दिवस काम केल्याचा दाखला हा जुना चालणार नाही, त्यासाठी नवीन दाखला पाहिजे। आता रिन्युअलसाठी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुमची कागदपत्र पडताळणी तुम्हाला करावी लागते। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना अपॉइंटमेंट तारीख घ्यावी लागते आणि ते घेतलेल्या तारखेला कामगाराला स्वतःला जाऊन तिथं कागदपत्र पडताळणी करावी लागते। त्यानंतर तुमची बांधकाम कामगार नोंदणी ही रिन्युअल होते। तर बांधकाम कामगार नोंदणी घर बसल्या मोबाईलवरून कसं करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आले असला चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल करण्यासाठी तुमच्या मोबाईलचा क्रोम ब्राउझरचा वापर करा। आता क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथं सर्च करा MahaBOCW। आता सर्च केल्यानंतर बघा सर्वप्रथम तुमच्या मोबाईलचं जे मोड आहे त्याला डेस्कटॉप मोड ऑन करा। त्यासाठी बघा इथं 3 डॉट दिलेला आहे, त्या 3 डॉटवर इथं क्लिक करा। त्याच्यानंतर खाली बघा एक असं लिहून येईल डेस्कटॉप मोड म्हणून, तर इथं क्लिक करा। इथं केल्यानंतर तुमची वेबसाईट जी आहे ते फुल मोडमध्ये ओपन होईल, कम्प्युटर मोडमध्ये। तर आता बघा त्याच्यामध्ये सर्वप्रथम इथं महाराष्ट्र बिल्डिंग कामगार विभागाची जे महाराष्ट्राची वेबसाईट आहे ते ओपन होईल। ह्या पहिल्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे। आता इथे क्लिक केल्यानंतर आता आपलं कामगार वेबसाईट ओपन होईल। तिथं तुम्हाला इंग्रजी समजत नसेल तर बघा इथं वरच्या साईडला मराठीमध्ये एक ऑप्शन दिलेला आहे, तर बघा मराठीवर क्लिक करा तर तुमची वेबसाईट मराठीमध्ये होते। त्याच्यानंतर बघा आपल्याला खाली यायचं आहे थोडं। आता खाली आल्यावर बघा इथं 3 नंबरचा ऑप्शन आहे, बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल करणे। ह्या निळ्या कलरचं जे बटन आहे राईट टिक, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा इथं असा वेब पेज ओपन होईल। तर इथं बघा एक ऑप्शन दिलेला आहे इथं सिलेक्ट ॲक्शन म्हणून, तर इथं बघा एक खाली बाण दिलेला आहे, या बाणवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन येतील, तर इथं तुम्हाला न्यू रिन्युअल असा ऑप्शन घ्यायचा आहे। आता न्यू रिन्युअल ऑप्शन निवडल्यानंतर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। तर हा रजिस्ट्रेशन नंबर बघा तुमच्या बांधकाम कामगारच्या कार्डवर असतो, किंवा तुमच्याकडे कार्ड नसेल तर तुमच्याकडे जर बांधकाम कामगार नोंदणीची पावती असेल त्या पावतीवर सुद्धा हा नंबर लिहिला असतो। MH ने सुरू होतो बघा तो नंबर इथं टाकायचा आपल्याला। आता रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यावर बघा खाली इथं एक बटन दिलेला आहे प्रोसीड टू फॉर्म, या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथं आपल्याला काहीच बदल करायचा नाही। आता आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यावर बघा इथं डिटेल ऑफ 90 डेज वर्किंग सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्या 90 दिवस कामकाजाच्या जे दाखल्याचा जे तपशील आहे, तुम्ही जे 90 दिवस काम केलेलं आहे त्याचा तपशील इथं आपल्याला द्यायचा आहे। तर हा तपशील आपल्याला तुमच्या 90 दिवस काम केल्याच्या दाखल्यानुसार द्यायचा आहे। तर सर्वप्रथम बघा इथं कामगाराचे स्वरूप, तर इथं बघा तुम्ही कोणत्या प्रकारचे कामगार आहे ते इथून तुम्हाला निवडायचं आहे। तर सर्वप्रथम बघा इथं ऑल टाईप्स ऑफ हेल्पर, म्हणजे तुम्ही कोणतेही हेल्पर असाल तर तुम्ही इथं हे ऑप्शन घेऊ शकता। त्याच्यानंतर बघा एक मेसन वर्क, म्हणजे तुम्ही मिस्त्री असाल। त्याच्यानंतर बघा सेंटरिंगचं काम करणारे असेल सेंटरिंग वर्कर, त्याच्यानंतर स्लॅब वर्कर, त्याच्यानंतर फ्लोरिंगचं काम करणारे असेल, त्याच्यानंतर प्लंबर असेल, कार्पेंटर असेल। त्याच्यानंतर बघा अजून इथं ऑप्शन दिलेलं आहे इलेक्ट्रिशियन, वेल्डर, त्याच्यानंतर सीलिंग वर्कर आहे, त्याच्यानंतर ग्लास वर्कर। तर तुमचं जे योग्य काम तुम्ही जे करता तो योग्य ऑप्शन तुम्हाला टाकायचा आहे आणि हाच ऑप्शन तुमच्या 90 दिवसाच्या कामाच्या दाखल्यावर लिहिलेला असावा, म्हणजे दाखल्यावर जो ऑप्शन लिहिलेला आहे तोच इथं तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर बघा जारी करणाऱ्याचा प्रकार, आता इथं तुम्हाला जे 90 दिवसाचा दाखला जे दिलेला आहे ते कोणत्या अधिकाऱ्याने किंवा कोणी दिलेला आहे त्याचा तपशील इथं द्यायचा आहे। त्याच्यामध्ये असे ऑप्शन दिलेले आहे बघा। तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर, हे ऑप्शन तुम्हाला केव्हा निवडायचं बघा, जर तुम्हाला तुमचा 90 दिवसाचा दाखला हा ठेकेदारानं दिलेला आहे किंवा कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने दिलेला आहे, पण तो ठेकेदार बघा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार नोंदणीला रजिस्टर असला पाहिजे आणि त्याच्याकडे त्याचं नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा असलं पाहिजे MahaBOCWचं, तरच तुम्हाला त्या ठेकेदाराचे डिटेल इथं टाकता येते आणि त्याचा दाखला जोडून तुम्हाला अर्ज करता येते। जर ठेकेदाराकडे किंवा कॉन्ट्रॅक्टदाराकडे हा दाखला नसेल तर तुम्हाला ग्रामसेवकचा किंवा नगरपंचायतचा किंवा नगरपालिकेचा दाखला घ्यायला लागेल। तर बघा जर तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्टदारचा ठेकेदाराचा दाखला असेल तर तुम्हाला काय माहिती भरायची आहे, तर इथं बघा सर्वप्रथम MahaBOCWचं जे सर्टिफिकेट आहे ठेकेदाराचं त्याचं इथं नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं त्याचा जावा क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर जावा दिनांक टाकायचा आहे सर्टिफिकेटवरलं। त्याच्यानंतर खालच्या ऑप्शनमध्ये त्या ठेकेदाराचं नाव टाकायचं आहे किंवा त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर त्या ठेकेदाराच्या नियुक्त्याचा जिल्हा टाकायचा आहे, त्याच्यानंतर तालुका टाकायचा आहे। तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा ज्या ठेकेदाराचा जे दाखला आहे बघा तुमच्याजवळ
ह्या प्रकारचा दाखला असेल बघा, 90 दिवस काम केलेला ठेकेदाराचा किंवा कंत्राटदाराचा किंवा विकासकाचा, पण त्या ठेकेदाराकडे महा BOC म्हणजेच बांधकाम कामगार मंडळाकडला नोंदणी प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही त्याचा दाखला लावू शकता. तर पहा, आता तुमच्याकडे जर ग्रामसेवकाचा दाखला आहे बघा, ह्या प्रकारे ग्रामसेवकाचा दाखला आहे, तर हाच दाखला ग्रामपंचायतला सुद्धा लागू आहे. महानगरपालिका, नगरपंचायत किंवा नगरपालिका किंवा परिषद ह्या सर्व प्रकारच्या लोकांना हा दाखला घेता येते. तर पहा, तुमच्याकडे अशा प्रकारचा दाखला असेल तर तुम्हाला ग्रामसेवकचा ऑप्शन निवडायचा आहे. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल, तुमच्या गावात जर ग्रामपंचायत असेल तर तुम्हाला इथं ग्रामसेवकचा ऑप्शन निवडायचा आहे. तर बघा, हा दाखला तुम्हाला कसं भरायचा आहे, तुम्ही जर बरोबर भरला नसेल तर तुमचा जे रिन्युअल आहे ते रिजेक्ट होते. आणि याच्यामध्ये बघा, तुम्हाला खाडाखोड सुद्धा करता येत नाही. तुम्ही खाडाखोड सुद्धा केली असाल तरी ते तुमचं तिथं सुविधा केंद्रावर ते रिजेक्ट करण्यात येईल. तर हा दाखला बरोबर कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला बघा यूट्यूबवर यायचं आहे. यूट्यूबवर येऊन तुम्हाला इर्शाद खान पठाण सर्च करायचं आहे. बघा, हा आपला चॅनल आहे इर्शाद खान पठाण. इथं तुम्हाला यायचं आहे. इथं आल्यावर बघा आपल्या चॅनल ओपन होईल. त्यावर तुम्हाला व्हिडिओजमध्ये जायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यावर बघा, हा पॉप्युलर नावाचा बटन आहे, याच्यावर क्लिक करायचा आहे, म्हणजे हा तो व्हिडिओ आपला वर येईल. तर बघा, हा 90 दिवसाचा कामाचा दाखला कसा भरायचा आहे हा पहिला व्हिडिओ हा इथं दिलेला. तर हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. हे व्हिडिओची डायरेक्ट लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या व्हिडिओवर येऊ शकता. तर बघा, आता ग्रामसेवक निवडल्यानंतर बघा इथं सर्वप्रथम डिस्पॅच नंबर, म्हणजेच बघा इथं जे तुमचं सर्टिफिकेट आहे 90 दिवस कामाचा दाखला जे आहे ते इथं बघा, हा जावा क्रमांक ग्रामसेवकाने दिलेला असते. तो जावा क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे जावा क्रमांकमध्ये. त्याच्यानंतर जावक दिनांक, तर हा इथं काय कोणता दिनांक टाकायचा बघा तुम्हाला. इथं बघा जावक दिनांक दिलेला आहे, जे ग्रामसेवकाचा दाखला आहे तिथं उजव्या साईडला जावक दिनांक दिलेला असते ग्रामसेवकानं. तो दिनांक तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे, जे तुमची ग्रामपंचायत आहे तिचं नाव टाकायचं आहे इथं. त्याच्यानंतर तुमची ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये येते इथून तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला समोर तालुका निवडायचा आहे तुमच्या ग्रामपंचायतीचा. या प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर बघा, तुमची नगरपालिका असेल किंवा नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल तर तुम्हाला बघा हा 3 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. पर्सन विथ ऑथोराइज्ड बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा म्युन्सिपल काउन्सिल, तर हा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे जर महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायत असेल तर. तर बघा, खालची माहिती तसं तुम्हाला सेम भरायची आहे जसं ग्रामसेवकच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. इथं जावक क्रमांकमध्ये असंच या दाखल्यामधला इथला जावक क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर जावक दिनांकमध्ये पुन्हा तेच तुमच्या नगरपंचायत दिल्याचे दाखला आहे किंवा नगरपालिकेने तिथला जावक दिनांक इथं टाकायचा आहे. इथं बघा इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेचं नाव, नगरपालिका असेल तर नगरपालिकेचं नाव, नगरपंचायत असेल तर नगरपंचायतचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं जिल्हा आणि इथं तालुका निवडायचा आहे. आता ही माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. तर याच्यानंतर बघा, पडताळणीसाठी तालुका केंद्र आपल्याला निवडायचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला तुमच्या कागदपत्राची पडताळणी करायची आहे. म्हणजे जे तुमचा 90 दिवसाचा दाखला आहे तो इथं घेऊन जायचा आहे. तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे, तुमची पावती किंवा कामगारचं कार्ड घेऊन जायचं आहे. तिथं ते कागदपत्र चेक करतात. तर त्यासाठी बघा, इथं पडताळणीसाठी तालुका केंद्र निवडायचा एक ऑप्शन दिलेला आहे. इथं बघा, इथं एक छोटं बाण दिलेलं आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर आपल्या जे जवळचे तालुका केंद्र आहे त्याची लिस्ट येईल. तुमचं जे जवळचं केंद्र आहे तिथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, इथं दिलेला 90 दिवस दाखल्याचा कामाचा प्रमाणपत्र आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. तर बघा, आता डॉक्युमेंट अपलोड कसं करायचं, तर तुमचं जे 90 दिवस कामाचा दाखला आहे त्याचे तुम्हाला चांगल्या मोबाईलनं फोटो काढायचे आहे. आणि फोटो काढताना लक्ष ठेवा, तुमचा दाखला हा पूर्ण क्लिअर असला पाहिजे, त्याच्यावरला पूर्ण मजकूर दिसला पाहिजे. आणि फोटो काढताना बघा, तुमचा हात वगैरे येऊ देऊ नका किंवा कोणती सावली वगैरे येऊ देऊ नका. एकदम पद्धतशीर फोटो काढा. फक्त 90 दिवसाचा कामाचा दाखला दिसला पाहिजे कॅमेऱ्यामध्ये, फोटोमध्ये, दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. किंवा प्लेस्टोरवर जा, एखादा फ्रीवाला PDF स्कॅनर डाउनलोड करा. तिथून तुम्ही तुमचा दाखला हा PDF स्कॅन करा आणि त्याला PDF मध्ये सेव्ह करा. त्याच्यानंतर अपलोड करा. तर अपलोड करण्यासाठी बघा, इथं ब्राउज बटन दिलेलं आहे बघा. इथं हा असं नाव दिलेलं जे बटन आहे इथं आपल्याला टच करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधली गॅलरी ओपन होईल. तुमचा जे दाखला जिथं सेव्ह झालेला आहे तिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे, मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं तुमचा दाखला अपलोड होईल. आणि तुमचा जे दाखला आहे बघा, ते JPG मध्ये असला तरी चालते, जे पुन्हा PDF मध्ये असला तरी चालते. आणि त्याची साईज 2 MB पेक्षा कमी असावं. 2 MB पेक्षा जास्त असेल तर त्याला कमी करून घ्या, कॉम्प्रेस करून घ्या. त्याच्यानंतर बघा, इथं क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट, तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे निळ्या बटनवर. इथं क्लिक केल्यानंतर बघा, इथं कॅलेंडर ओपन होईल. इथं दाखवलेला कामगार सुविधा केंद्राला भेट देण्यासाठी तारीख निवडायची आपल्याला. तर बघा, इथं DD MMYY याच्या समोर एक छोटंसं कॅलेंडरचं बटन दिलेलं आहे. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे.
इथे क्लिक केल्यानंतर बघा जे तिथं जायची उपलब्ध तारखा आहेत तुमच्या तालुका सुविधा केंद्रावर, त्या तारखेचं कॅलेंडर ओपन होईल. त्याच्यामध्ये बघा जे लाल कलरचं दिलेलं आहे, इथं गव्हर्नमेंट सुट्टी आहे तर ही तारीख बुक होत नाही. त्याच्यानंतर जे पिवळा कलर दिलेला आहे ते त्या दिवशी ऑलरेडी बुकिंग झालेली आहे. तर जे बघा पांढऱ्या कलरमध्ये दिलेलं आहे, जे बॅकग्राऊंड ज्याचं पांढरं आहे, तर ते तारीख उपलब्ध आहे. तिथं क्लिक करून तुम्ही तुमच्या अपॉइंटमेंट तारीख तुमची घेऊ शकता आणि त्या तारखेवर तिथं तुम्हाला जायचं आहे. तर तुम्हाला जे सोयीची पडते ते तारीख तुम्ही निवडून घ्या. त्याच्यानंतर बघा इथे एक डिक्लेरेशन दिलेलं आहे. हा डिक्लेरेशन एकदा पूर्ण वाचून घ्या. याच्यामध्ये सर्व नियम व अटी मला मान्य आहे असं लिहिलेलं आहे. तर ते एकदा वाचून घ्या. ते वाचल्यानंतर इथं बघा एक बॉक्स दिलेला आहे. इथं बॉक्स दिल्यावर इथं रायटिंग होते. याचा अर्थ तुम्ही सर्व दिलेला याचा अर्थ तुम्ही गव्हर्नमेंटच्या ज्या नियम व अटी आहेत या कामगाराच्या, ते सर्व तुम्हाला मान्य आहे म्हणून असं ते राईट बटन दिलेलं आहे. तर त्याला तुम्हाला टिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा खाली एक सेव्ह बटन दिलेलं आहे. असं या सेव्ह बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर एक असा ऑप्शन होईल, सेंड OTP ऑन. तर इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे. आता OTP टाकल्यानंतर खाली व्हॅलिडेट OTP असं बटन दिलेलं आहे, इथं क्लिक करायचं आहे. जर OTP आला नसेल तर थोडा वेळ लागू शकते. इथं ते एक रिसेंडचं बटन येते, तिथं तुम्ही रिसेंड करून पुन्हा OTP पाठवू शकता. त्याच्यानंतर तुमचा OTP टाकून व्हॅलिडेट OTP या बटनावर क्लिक करा. आता बघा या प्रकारे तुमचा असा एक विंडो येईल. इथं तुमचा फॉर्म सेव्ह झालेला आहे. इथं तुम्हाला पावती नंबर दिलेला आहे. आता तुम्हाला याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं असा ऑप्शन येईल की तुम्हाला आता इथं अपॉइंटमेंट लेटर जे तुम्हाला जायचं आहे ते कामगार ऑफिसला, तिथं जाण्यासाठी एक अपॉइंटमेंट लेटर येते. तर इथं तुम्हाला ह्या प्रिंट बटनावर क्लिक करून तो प्रिंट करून घ्यायचा आहे. तर इथं सर्वप्रथम प्रिंट बटनावर क्लिक करा. आता या प्रकारे बघा तुमची अपॉइंटमेंटची प्रिंट येईल. तर इथं खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर असा बटन दिलेला आहे. तर इथं क्लिक करून तुम्हाला ते मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे आणि याची प्रिंट तुम्ही कॉम्प्युटरच्या दुकानावर जाऊन तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. तुमच्याकडे जर प्रिंटर असेल तुम्ही डायरेक्ट प्रिंट काढू शकता. आणि बघा ही अपॉइंटमेंट प्रिंट जर तुम्हाला चुकीनं जर क्लोज झाली असेल तुमच्या हातानं, तुम्ही प्रिंट काढायच्या आधीच, तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. हे तुम्हाला पुन्हा डबल काढता येते. यासाठी तुम्हाला बघा आपल्या कामगारच्या वेबसाईटवर यायचं आहे. इथं बघा लास्टचा ऑप्शन दिलेला आहे, प्रोफाईल लॉग इन. या प्रोफाईल लॉग इनवर क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. या प्रोफाईल लॉग इनवर आल्यावर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म बटनावर क्लिक करून तुम्हाला ते OTP येईल. OTP टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं प्रोफाईल ओपन होईल. तर प्रोफाईल ओपन झाल्यावर खाली यायचं तुम्हाला इथं रिन्युअलमध्ये बघा क्लिक केलं की इथं अपॉइंटमेंट प्रिंट येते. तर इथं क्लिक करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट प्रिंट वापस सुद्धा काढू शकता.